नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे फायनल टार्गेट या आपल्या विश्वसनीय चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांनी अर्ज सादर केलेला आहे त्यांचा अप्रूव्ह झालेला आहे आणि त्या बहिणींचा जो अर्ज आहे अप्रूव्ह झालेला असून पण त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात आलेले नाहीत। आणि हे पैसे न येण्यामागचे जे मुख्य कारण आहेत ते 3 कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या कारणांमुळे जे पैसे आहेत ते थांबलेले आहेत। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर बघूया की कोणती 3 कारणे आहेत ते। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या अत्यंत बहुचर्चित योजनेचा जो पहिला हप्ता आहे तो महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 14 तारखेपासूनच जवळजवळ 48 लाख महिलांना याचा लाभ मिळाला आहे। परंतु अद्यापही काही महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत ते नेमके जमा झाले नाही। याच्या मागचे नेमके कारण काय आहेत ते कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून ह्या जे बाबी आहेत ह्या तुम्हाला नक्कीच कळतील। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर ही आहेत प्रमुख 3 कारणे। तर पहिले कारण आहे की राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यावर 17 ऑगस्टपर्यंत पैसे पाठवून देऊ असे आश्वासन दिलेले आहे। याची सुरुवात जी आहे ती 14 ऑगस्टपासून करण्यात आली होती आणि 15 ऑगस्ट रोजी साधारणतः 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर हे जे पैसे आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत। परंतु 17 ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यावर हे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत। तसेच जे खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर 17 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी, ते 17 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे दिसून जातील। तसेच याचे जे दुसरे मुख्य कारण आहे ते म्हणजेच पैसे जमा न होण्याचे दुसरे कारण, महत्त्वाचे कारण आहे की बँक सीडिंग स्टेटस। बँक खाते क्रमांक आधार कार्डाशी जर लिंक नसेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे। 17 तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर त्या महिलांना सगळ्यात प्रथम अगोदर आपला जो बँक खाता आहे त्या बँक खात्याशी आपला जो आधार नंबर आहे तो लिंक करणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचे आहे। आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे का नाही हे तपासण्यासाठी आपण UIDAIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता। त्याविषयी मी एक अगोदर व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, तो पण तुम्ही पाहून घ्या। किंवा मग मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी UIDAIची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याची लिंक पण देणार आहे, तिथून तुम्ही व्हिजिट करू शकता। तसेच याचे मुख्य तिसरे कारण जे आहे ते आहे की तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर काही घाबरण्याचे कारण नाही। तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत, पण जर तुमच्या अर्जासमोर पेंडिंग, रिव्ह्यू किंवा डिसअप्रूव्ह असं काही दिसत असेल तर काही घाबरण्याचे कारण नाही। तुमच्या अर्जाची छाननी होत आहे, तो रिव्ह्यूमध्ये आहे, त्यामुळे तुमच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत। परंतु अर्ज जसाच पात्र होईल तसाच तुमचे जे खाते आहेत त्या खात्यामध्ये 17 तारखेपर्यंत वाट पाहायची आहे। 17 तारखेपर्यंत नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आणि ज्या बहिणींचा फॉर्म आता 1 तारखेनंतर किंवा सध्या भरणं चालू आहेत त्यांचे जे पैसे आहेत ते पुढच्या हप्त्याच्या वेळेस पूर्ण रक्कम जमा करण्यात येईल। तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।